मजा मस्ती जास्तीत जास्त जीवनामध्ये उत्साह निर्माण करते. आपल्या अनुभवापासून जास्तीत जास्त शिकण्यायोग्य बनवते. घराबाहेर पडणं, जरासं भटकणं, मजा मस्ती करणं, मित्रमैत्रिणींसोबत एकत्र वेळ घालवणं ही सुद्धा एक गरज आहे आपल्या जीवनामधला उत्साह जास्तीत जास्त काळापर्यंत टिकवून ठेवण्यासाठी. आपल्या आवडत्या लोकांसोबत आवडत्या ठिकाणी प्रवासाला जाणं ही सुद्धा एक थेरपी आहे. हां, मला मान्य आहे की सुट्टीच्या दिवशी घरातली कामं असतात, आठवड्याभराचं सगळं नियोजन करायचं असतं. पण महिन्यातून एखादा दिवस, एखादा रविवार आपण कुठेतरी बाहेर भटकून येऊच शकतो. नवीन काहीतरी पाहू शकतो, नव्या माणसांना भेटू शकतो. तेच रोजचं रुटीन आणि सुट्टीच्या दिवसाची कामं इतकंच आपण करत राहायचं आहे का? की थोडंसं घराबाहेरही पडायचं आहे. निसर्गामध्ये फिरणं, निसर्गाला जवळून पाहणं म्हणजे स्वतःला हील करणं. निसर्गामध्ये गेल्यावरच आपल्याला किती शांत वाटतं पहा बरं. स्वतःला ट्रॅकवर ठेवायचं असेल, स्वतःला सतत आनंदी उत्साही ठेवायचं असेल तर महिन्यातून एखादं ठिकाण पाहिलंच पाहिजे.